जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरातील शनिवारी रात्री सैराट चित्रपटाची पुनरावृत्ती झाल्याची घटना घडली असून एका सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यानं प्रेमविवाहाच्या रागातून आपल्या मुलीसह जावयावर गोळीबार केलाय। जावयाच्या बहिणीच्या लग्नानिमित्त आयोजित हळदीच्या कार्यक्रमात निवृत्त पोलीस अधिकारी किरण मांगले यांनी आपली मुलगी तृप्ती वाघ आणि जावई अविनाश वाघ या दोघांवर गोळीबार केलाय। या घटनेत मुलगी तृप्ती वाघ हिचा जागीच मृत्यू झालाय तर जावई अविनाश वाघ गंभीर जखमी झालाय। या घटनेनंतर जमावानं गोळीबार करणाऱ्या निवृत्त सीआरपीएफ अधिकाऱ्याला चांगलाच चोप दिल्यानं तोही गंभीर जखमी झालाय। हृदयद्रावक घटना म्हणजे वडिलांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेली तृप्ती ही 4 महिन्यांची गर्भवती होती। धुळे जिल्ह्यातील शिरपूरमध्ये राहणारी तृप्ती मांगले ही वैद्यकीय शिक्षणानिमित्त पुण्यात असताना तिथल्याच आपल्या नातेवाईकामधील अविनाश वाघ याच्याशी तिचे संबंध जुळले आणि अविनाश सोबत तिनं विवाह करण्याचा निर्णय घेतला। मात्र तिच्या या निर्णयाला तृप्तीचे वडील किरण मांगले यांचा विरोध होता। हा विरोध झुगारून तिनं 1 वर्षापूर्वी अविनाशशी लग्न केलं। पुण्यातील कोथरूड परिसरात राहणारा अविनाश वाघ आणि तृप्ती या दोघांचा आनंदात संसार सुरू होता। अविनाश वाघ यांच्या बहिणीचा चोपडा शहरातील आंबेडकर नगरमध्ये विवाह सोहळा होता आणि या विवाह सोहळ्यासाठी अविनाश व तृप्ती दोघेही पुण्यावरून चोपडा इथे आले होते। ही माहिती तृप्तीचे वडील किरण यांना मिळाली आणि चोपडा येथील आंबेडकर नगर परिसरात अविनाशच्या बहिणीचा हळदीचा समारंभ सुरू असताना अविनाश व तृप्ती हे दोघेही जल्लोष साजरा करताना किरण मांगले यांनी जाऊन थेट आपल्या मुलीवर गोळीबार केला। त्यानंतर जावई अविनाश यावर देखील गोळीबार करून हल्ला चढवला। मुलीला अगदी जवळून गोळी लागल्यानं तृप्ती वाघ ही जागीच ठार झाली तर जावई अविनाश वाघ हा गंभीर जखमी झालाय। या घटनेनंतर जमावानं सेवानिवृत्त सीआरपीएफ अधिकारी किरण मांगले यास पकडून चोप देत गंभीर जखमी केलं।